पुंडलिकावरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री गुरुदेव दत्त. श्रीमद भगवत गीता सार्थ गात वाचत आहेत. ह भ प दिनकर तथा श्री दिनकर रंगराव महाडिक, मुक्काम पोस्ट इटकरी, तालुका वाळवा, जिल्हा सांगली. अध्याय दुसरा, सांख्य योग. संजय वाच. तम तथा कृपयाविष्टम् अश्रुपूर्णाकुले क्षणम् विषीदन्तमिदं वाक्यमुवाच मधुसूदनः. संजय म्हणाला, याप्रमाणे करुणेने व्याप्त झालेल्या, दुःखाश्रूने डोळे भरून आलेल्या त्या विषादयुक्त अर्जुनाला मधुसूदन श्रीकृष्ण असे बोलले. श्री भगवान उवाच. कुतस्त्वा कस्मदमिदं विषमे समुपस्थितम् अनार्यजुष्टं स्वर्गम् अकीर्तिकरम् अर्जुन. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, हे अर्जुना, श्रेष्ठ लोकांना अमान्य असणारा, स्वर्गप्राप्तीच्या आड येणारा आणि इहलोकीची कीर्ती नाहीशी करणारा हा मोह युद्धाच्या वेळी तुला कोठून प्राप्त झाला? क्रैब्यं मास्म गमः पार्थ नैतत्त्वयुपपद्यते क्षुद्रं हृदय दौर्बल्यं त्यक्तो उत्तिष्ठ परम तप. हे पार्था, दुबळेपणा धरू नकोस, कारण हा तुला शोभत नाही. शत्रूला भीती उत्पन्न करणाऱ्या अर्जुना, शूद्र असे मनाचे दौर्बल्य टाकून देऊन तू युद्धासाठी उठ. अर्जुन वाच. कथं भीष्ममहं संख्ये द्रोणं च मधुसूदन इषुभिः प्रतियोत्स्यामि पुजार्हावरीसूदन. हे मधुसूदना, या रणांगणामध्ये मी भीष्माचार्य व द्रोणाचार्य यांच्यावर कसा बरे बाण सोडू? कारण हे शत्रुमर्दना, ते दोघेही पूजनीय आहेत. गुरून् हत्वा हि मानुभावान् श्रियो भोक्तुं भैक्षमपि ह लोके हत्वार्थकामास्तु गुरूनिहैव भुञ्जीय भोगान् रुधिर प्रदिग्धान्. महान परमपूज्य गुरूंना न मारता या लोकी भिक्षा मागूनही निर्वाह करणे हे कल्याणकारी आहे. कारण गुरुजनांना मारून या लोकी रक्ताने माखलेल्या अर्थरूप व कामरूप भोगानाच भोगावे लागणार. न चैतद्विद्यः कतरन्नो गर्यो यद्वा जयेम यदि वा नो जयेयुः यानेव हत्वा न जिजीविषामस्ते अवस्थिता प्रमुखे धार्तराष्ट्राः. आम्हाला कोणती गोष्ट श्रेष्ठ आहे हे काही समजत नाही. आम्ही त्यांना जिंकू अथवा ते आम्हाला जिंकतील हे काही माहीत नाही. ज्यांचा वध करून आम्ही जगावे अशी इच्छा आम्ही केव्हाही केली नाही, तेच धृतराष्ट्राचे पुत्र कौरव युद्धाला सज्ज होऊन आमच्या समोर उभे आहेत.
कार्पण्य दोषोपहत स्वभावः पृच्छामि त्वां धर्मसम्मूढ चेताः यच्छ्रेयशान्निश्चितं ब्रूहि तन्मे शिष्यस्तेऽहं शाधी मां त्वां प्रपन्नम्. कारुण्याने व्याप्त दैन्यामुळे माझे अंतःकरण धर्म अधर्म काही जाणेना. असा मी आपणास विचारित आहे की जे निसंशय कल्याणकारी असेल ते मला सांगा. मी आपला शिष्य आहे, म्हणून शरण आलेल्या मला तू उपदेश कर. नहि प्रपश्यामि मामपनुद्याद्य छोक्कम् उच्छोषणमिन्द्रियाणाम् अवाप्य भूमावसपत्न राज्यं सुराणामपि चाधिपत्यम्. पृथ्वीवरील निष्कंटक व धनधान्य संपन्न राज्य आणि देवांचे आधिपत्य असलेले त्रैलोक्याचे राज्य प्राप्त होऊन सुद्धा माझ्या इंद्रियांना शुष्क करणारा शोक दूर होईल असे मला दिसत नाही. संजय उवाच. एव मुक्त्वा ऋषिकेशं गुडाकेशः परं तप न योत्स्य इति गोविंद मुक्त्वा तुष्णी बुभुवः. संजय म्हणाला, हे धृतराष्ट्रा, शत्रुतापी निद्रेला जिंकणारा अर्जुन, अंतर्यामी श्रीकृष्णाला असे बोलून पुनः त्या श्री गोविंदाला मी युद्ध करणार नाही असे स्पष्टपणे सांगून स्तब्ध राहिला. तमोवाच ऋषिकेशः प्रसन्नीव भारत सेनयोरुभयोर्मध्ये विषीदन्तमिदं वचः. हे भरतवंशी धृतराष्ट्रा, दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी शोक करीत असलेल्या त्या अर्जुनाला प्रसन्न मुखाने श्रीकृष्ण असे वचन बोलले की. श्री भगवान उवाच. अस्वच्चान्वसोच्चस्त्व प्रज्ञावादांश्च भाससे कथासून कथासूंश्च नानुशोचन्ति पंडिताः. भगवान म्हणाले, ज्यांच्याविषयी शोक करणे योग्य नाही त्याविषयी तू शोक करत आहेस आणि पांडित्याच्या गोष्टी मात्र बोलत आहेस. परंतु ज्यांचे प्राण गेलेले आहेत त्यांच्यासाठी आणि ज्यांचे प्राण गेलेले नाहीत त्यांच्यासाठी सर्वत्र आत्मतत्व पाहणारे पंडित शोक करत नाहीत. न त्वे वाहम जातु नासम न त्वं नेमे जनाधिपाः न चैव न भविष्यामः सर्वे वयमतः परम. भूतकाळात मी नव्हतो असे नाही, तसेच तू आणि हे राजे लोक नव्हते असेही नाही. भविष्यकाळात या देहानंतर आपण सर्वजण राहणार नाहीत असेही नाही. देहिनो अस्मिन्यथा देहे कौमारं यवनं जरा तथा देहांतर प्राप्तिर धीरस्तत्र न मुह्यती. ज्याप्रमाणे जीवात्म्याला या शरीरात बाल्य, तारुण्य आणि वृद्ध या अवस्था प्राप्त होतात त्याचप्रमाणे एकामागून एक नव्या शरीराची प्राप्ती होते. त्याबद्दल धैर्यवान सूक्ष्म विचारी पुरुष कधी मोहित होत नाही. मात्रा स्पर्शास्तु कौंतेय शीतोष्ण सुख दुःखदा आगमापायिनो नित्यास्तास्ति तिक्षस्व भारत. हे कुंती पुत्रा, इंद्रियांचा विषयांशी संबंध आला की शीत उष्ण सुख दुःख इत्यादी द्वंद्व निर्माण होते. हे द्वंद्व उत्पन्न होणारे व नाश पावणारे आहे आणि ते अनित्य आहे. म्हणून हे भरत कुलोत्पन्ना ते तुला सहन केले पाहिजे.
यम हि न व्यथयन्ते ते पुरुषं पुरुषर्षभ सम दुःख सुखं धीरं सोऽमृतत्वाय कल्पते. हे पुरुष श्रेष्ठा अर्जुना, ज्याला इंद्रिय आणि विषयांचे संबंध व्याकुळ करीत नाहीत त्याला सुख दुःख समान होतात आणि तो विवेकवंत पुरुष मोक्ष प्राप्तीस योग्य होतो. नासतो विद्यते भावो ना भावो विद्यते सतः उभयोरपि दृष्टोऽन्तस्त्वं योस्तत्वदर्शिभिः. असत वस्तूचे अस्तित्व कधी असत नाही आणि सत्वस्तूचा कधी अभाव होत नाही. सत आणि असत या दोहोंचा निर्णय तत्वज्ञानी लोकांनी जाणला आहे. अविनाशी तू तद्विद्धी येन सर्वमिदं ततं विनाशमव्यय शाश्य न कश्चित् कर्तुमर्हति. ज्याने हे सारे विश्व व्यापलेले आहे ते अविनाशी तत्व आहे. त्या अविनाशी तत्वाचा नाश करण्यास कोणीही समर्थ नाही. अंतवंत इमे देहा नित्यशोक्ता शरीरिणः अनाशिनो अप्रमेयस्य तस्माद् युध्यस्व भारत. स्वतः सिद्ध अप्रमेय नाशरहित अशा जीवात्म्याचे जे कहर त्या सर्व देहास नाशवंत म्हटलेच आहे. म्हणून हे भरतवंशी अर्जुना, या नाशवंत देहाचा विचार मनात न आणता तू युद्ध कर. य एनं वेत्ति हंतारं यश्चैनं मन्यते हतम् उभो तो न विजानीतो नायं हंती न हन्यते. जो आत्म्याला मारणारा आहे असे समजतो आणि जो त्याला मरणारा मानतो ते दोघेही आत्म्याला विशेष रूपाने जाणत नाहीत. कारण हा आत्मा कोणाला मारित नाही आणि कोणाकडून मारलाही जात नाही. न जायते म्रियते वा कदाचिन्नायं भूत्वा भविता वा न भूयः अजो नित्यः शाश्वतोऽयं पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे. हा आत्मा कधी जन्मत नाही अथवा कधी मृत्यू पावत नाही. हा एकदा उत्पन्न होऊन पुनः नाश होणारा आहे असेही नाही. हा न जन्मणारा नित्य शाश्वत पुरातन आहे. शरीराचा नाश झाला तरी आत्मा नाश पावत नाही. वेदा विनाशिनं नित्यं ये एनमजं व्ययं कथं स पुरुषः पार्थ कं घातयति हन्ति कं. हे अर्जुना, या आत्म्याला जो नाशरहित नित्य जन्मरहित आणि क्षयरहित असा जाणतो तो आत्मज्ञानी पुरुष कोणाला मारणार तरी कसा किंवा कोणाला मारण्यास प्रवृत्त तरी करणार कसा. वासाशी जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोपराणि तथा शरीरानि विहाय जीर्णान्यानि संयाति नवानि देही. ज्याप्रमाणे मनुष्य जीर्ण वस्त्रे टाकून दुसरी नवीन वस्त्रे धारण करतो त्याप्रमाणे जीवात्मा हा जीर्ण झालेले शरीर सोडून देतो आणि दुसरे नवीन शरीर धारण करतो. नैनं छिंदन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः
न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः. या आत्म्याला शस्त्र हे तोडू शकत नाही, अग्नी जाळू शकत नाही, पाणी भिजवू शकत नाही आणि वारा सुकवू शकत नाही. अछद्योऽयं दाह्योऽयं क्लेद्यो शोष्यैव च नित्यः सर्वगतः स्थाणुरचलोऽयं सनातनः. हा आत्मा तोडता येत नाही, जाळता येत नाही, भिजवता येत नाही आणि सुकविताही येत नाही. हा निसंशय नित्य आहे. आत्मा सर्वत्र परिपूर्ण भरलेला आहे, तसेच अचल स्थिर राहणारा सनातन असा आहे. अव्यक्तोऽयम चिंतोऽयम विकार्यम उच्यते तस्मादेवं विदित्वेनं नानुशोचितुमर्हसि. हा आत्मा अव्यक्त म्हणजे इंद्रियांना अगोचर आहे. हा अचिंत्य म्हणजे मनाने न समजणारा, तसेच हा विकार रहित म्हणजे कधीही न बदलणारा आहे. म्हणून अशा प्रकारच्या आत्म्याला जाणल्यावर तो शोक करणे योग्य नाही. अत चैनं नित्यजातं नित्यं वा मन्यसे मृतं तथापि त्वं महाभावो नैवं शोचितुमर्हसि. हे महाभाऊ अर्जुना, हा आत्मा नेहमी जन्म घेत असतो आणि मृत्यू पावत असतो, असे जरी तुला वाटत असले तरी देखील त्याबद्दल शोक करणे उचित नाही. जातस्य हि ध्रुवो मृत्युर्ध्रुवं जन्ममृतस्य च तस्मादपरिहार्यर्थेन त्वं शोचितुमर्हसि. कारण जो जन्मास आलेला आहे त्याला मृत्यू निश्चित आहे. जो मृत्यू पावला आहे त्याला जन्म निश्चित आहे. म्हणून अशा या अटळ गोष्टीविषयी तू शोक करणे योग्य नाही. अव्यक्तादीनि भूतानि व्यक्तमध्यानि भारत अव्यक्त निधनान्येव तत्र का परिदेवना. अर्जुना, सर्व प्राणी मात्र जन्मापूर्वी अव्यक्त असतात. मध्येच फक्त त्यांचे पंचमहाभूतात्मक शरीर मूर्त होऊन दिसत असते. मृत्यूनंतर ते पुन्हा अव्यक्त बनतात. तर मग शोक कसला करावयाचा. आश्चर्यवत पश्यति कस्यदेनाम आश्चर्यवद्वदति तथैव चान्यः आश्चर्यवच्चैन मन्यः शृणोति श्रुत्वाप्येन वेदन चैव कश्चित्. कोणी आत्म्याला अद्भुत समजतो, दुसरा कोणी हा आश्चर्यकारक आहे असे त्याचे वर्णन करतो, तर कोणी त्याचे अलौकिक गुणगान ऐकूनही त्याला जाणत नाही. देही नित्यमवध्योऽयं देहे सर्वस्य भारत तस्मात् सर्वाणि भूतानि न त्वं शोचितुमर्हसि. हे अर्जुना, सर्वांच्या देहामध्ये असलेला हा आत्मा हा सदैव अमर आहे. म्हणून तू कोणत्याही प्राणी मात्राबद्दल शोक करू नकोस. सो धर्मपि चावेक्ष न विकंपितुमर्हसि धर्म्यादि विद्याश्रयोन्यत् क्षत्रियश्च न विद्यते. आणि स्वधर्माचा विचार केला तर या विद्यापासून परावृत्त होणे तुला योग्य नाही. कारण क्षत्रियाला धर्मविद्याशिवाय दुसरे कोणतेही कल्याणाचे साधन नाही. यद्रच्छया चोपपन्नं
स्वर्गद्वारम अपाव्रतम सुखिना क्षैत्रिया पार्थ लभन्ते युद्धमीदृशम. हे अर्जुना, सहजपणे प्राप्त झालेला हा युद्ध प्रसंग म्हणजे जणू काही स्वर्गाचे उघडलेले द्वार होय. असे हे युद्ध भाग्यवंत क्षत्रियाणाच प्राप्त होते. अत चेत्वमिमं धर्म्यं संग्रामं न करिष्यसि तथा स्वधर्मं कीर्तिं च हित्वा पापमवाप्स्यसि. आता असे हे धर्माला अनुकूल युद्ध तू करणार नसशील तर स्वधर्म आणि कीर्ती यांचा त्याग करून पाप मात्र मिळवशील. अकीर्तिं चापि भूतानि कथयिष्यन्ति ते व्ययाम संभावितस्य चाकीर्तिर् मरणाद अतिरिच्यते. सर्व लोक तुझी अनेक दिवस टिकून राहणारी अपकीर्ती बोलत राहतील. सन्मान्य माणसाला अपकीर्ती मरणापेक्षाही अधिक दुःखकारक असते. भयाद्रणादुपरतं मन्यन्ते त्वां महारथाः येषाञ्च त्वं बहुमतो भूत्वा यास्यसि लाघवम्. हे सर्व महारथी, रणांगणातून तू भीतीने पळून गेला आहेस असे मानतील. ज्यांना तू सन्मान्य होऊन राहिला होतास त्यांच्याकडून तुला कमीपणा येईल. अवाच्य वादांश्च बहून् वदिष्यन्ति तवा हिताः निन्दन्तस्तव सामर्थ्यं ततो दुःखतरं नु किम. आणि तुझे शत्रू तुझ्या सामर्थ्याची निंदा करतील, तुला अनेक अपशब्द बोलतील, मग याहून अधिक दुःख ते कोणते. हतो वा प्राप्स्यसि स्वर्गं जित्वा वा भोक्ष्यसि महिम तस्मादुत्तिष्ठ कौन्तेय विद्धाय कृतनिश्चयः. हे कौन्तेय, युद्धामध्ये तू शत्रूकडून मारला गेलास तर तुला स्वर्गाची प्राप्ती होईल, अथवा तुला विजय प्राप्त झाला तर तू पृथ्वीचे राज्य भोगशील. म्हणून तू दृढ निश्चयाने युद्धासाठी उभा राहा. सुख दुःखे समी कृत्वा लाभालाभो जया जयो ततो विद्याय युज्यस्व नैवं पापमवाप्स्यसि. सुख दुःख लाभहानी आणि जय पराजय यांना समान मानून तू युद्धाला तयार हो, म्हणजे तुला पाप लागणार नाही. एषा ते अभिहिता सांख्ये बुद्धिर्योगे त्विमां शृणु बुद्ध्या युक्तो यया पार्थ कर्मबंधं प्रहास्यसि. अर्जुना, आत्तापर्यंत तुला आत्मज्ञान विचार सांगितला, आता निष्काम कर्मयोगासंबंधी विचार सांगतो. त्याने तू कर्माचे बंधन उत्तम प्रकारे तोडून टाकशील. नेहाभिक्रमनाशोस्ति प्रत्यवायो न विद्यते स्वल्पमप्यस्य धर्मस्य त्रायते महतो भयात. या निष्काम कर्मयोगात आरंभ केलेल्या कर्माचा नाश होत नाही, यात कोणताही दोष नाही. या कर्मयोग रूप धर्माचे थोडे अनुष्ठान ही महान भयापासून रक्षण करते. व्यवसायात्मिका बुद्धिरेकेह कुरु नंदन बहुशाखा ह्यानंताश्च बुद्धयो व्यवसायिनाम. हे कुरुनंदना, या कर्मयोगात निश्चय स्वरूप बुद्धी एकच असते. अज्ञानी चंचल सकामी पुरुषांची बुद्धी वृक्षाच्या शाखेप्रमाणे अनेक भेदांनी युक्त आणि अनंत असते.
यामिमां पुष्पितां वाचं प्रवदन्त्य विपश्चितः वेदवादरतः पार्थ नान्यदस्तीति वादिनः. हे अर्जुना, वेदांच्या नुसत्या बाह्य अर्थवादात रममान झालेले लोक सकाम कर्माशिवाय दुसरे काही नाही अशी शोभायुक्त दिखाऊ आणि बोलत असतात. कामात्मनः स्वर्गपरा जन्म कर्म फल प्रदाम क्रिया विशेष बहुलाम भोगे ऐश्वर्य गतिम प्रती. विषय भोगाविषयी तत्पर व स्वर्ग सुखाच्या मागे लागलेली भोग व ऐश्वर्य यांच्या प्राप्ती संबंधाने जिच्यामध्ये अनेक कर्मांचे वर्णन केले आहे, जी जन्मरूप कर्मफल देणारी अशी बोली बोलणारे. भोगे ऐश्वर्य प्रसक्तानां तया परतचेतसां व्यवसायात्मिका बुद्धिः समधो न विधीयते. त्या वाणीद्वारा ज्यांचे चित्त हरण केलेले आहे, तसेच भोग व ऐश्वर्य यांची आसक्ती असणाऱ्या पुरुषांच्या अंतःकरणामध्ये भगवंताशी एकरूप असणारी बुद्धी असत नाही. त्रैगुण्य विषया वेदा निस्त्रैगुण्यो भवार्जुन निर्द्वंद्वो नित्यसत्वस्थो निर्योगक्षेम आत्मवान. वेदांमध्ये सात्विक, राजस व तामस या तिन्ही गुणांचे वर्णन केले आहे. तू या तीन गुणांच्या पलीकडे जा. सर्व प्रकारचे द्वंद्व टाकून दे आणि शुद्ध सत्वगुणात स्थिर हो. योगक्षेमाची काळजी करू नकोस आणि चित्त पूर्णपणे आत्मस्वरूपी स्थिर कर. यावनार्थ उदपाने सर्वतः संप्लुतो उदके तावान् सर्वेषु वेदेषु ब्राह्मणस्य विजानतः. एकदा का मोठा जलाशय प्राप्त झाला की लहान जलाशयाची जरुरी राहत नाही. त्याप्रमाणे ब्रह्मानंद प्राप्त झाला की वेदातील ज्ञानाची आवश्यकता राहत नाही. कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन मा कर्मफल हेतुर्भुर्मा ते संगोस्त्व कर्मणी. अर्जुना, तुला फक्त कर्म करण्याचा अधिकार आहे. कर्मफळाचा अधिकारी तू कधी होऊ नकोस. कर्माच्या फळाची इच्छा देखील धारण करू नकोस आणि कर्म न करण्याविषयीही आग्रह धरून. योगस्थः कुरु कर्माणि संगम त्यक्त्वा धनंजय सिद्ध्य सिद्धो समो भूत्वा समत्वम योग उच्यते. हे धनंजया, तू आसक्तीचा त्याग करून सिद्धी व असिद्धी यांमध्ये समान बुद्धी ठेवून योगस्थ स्थितीने कर्म कर. हा समत्व भावच योग म्हटला जातो. दुरेन ह्यवरम कर्म बुद्धियोगात् धनंजय बुद्धो शरणमन्विच्छ कृपणा फलहेतवः. निष्काम कर्म स्वरूप बुद्धियोगापेक्षा सकाम कर्म अत्यंत तुच्छ होय. म्हणून हे धनंजया, तो समत्व बुद्धी योगाचा आश्रय घे. कारण फलाचा हेतू मनात ठेवून कर्म करणारे अत्यंत दीन होत.
बुद्धियुक्तो जहातीह उभे सुकृत दुष्कृते तस्माद्योगाय युज्यस्व योगः कर्म सुकौशलम्. समत्व बुद्धियुक्त पुरुष हा या लोकी पाप व पुण्य या दोन्हींचा त्याग करतो, म्हणजे त्यामध्ये लिप्त होत नाही. म्हणून समत्व बुद्धियोग साध्य करून घे. कर्माचे खरे कौशल्य परमात्म्याला कर्म अर्पण करण्यातच आहे. कर्मजं बुद्धियुक्ता हि फलं त्यक्त्वा मनीषिणः जन्मबंध विनीरमुक्तः पदं गच्छन्त्यनामयम्. कारण समतायुक्त ज्ञानी लोक कर्मापासून उत्पन्न होणाऱ्या फलाचा त्याग करतात, म्हणून ते जन्म मृत्यूरूपी बंधनातून मुक्त होऊन निर्विकार अमृतमय परमपदाला प्राप्त होतात. यदा ती मोहकलिलं बुद्धिर्व्यतितरिष्यति तदा गंतासि निर्वेदं श्रोतव्यश्च श्रुतश्च च. जेव्हा तुझी बुद्धी मोहरूपी पातकातून पूर्णपणे तरून जाईल, त्यावेळी तू जे ऐकलेले आहेस आणि जे तुला ऐकावयाचे आहे त्याबद्दल तू सहज विरक्त होशील. श्रुती प्रतिपन्ना ते यदा स्थास्यति निश्चलाः समधावचलाः बुद्धिस्तदा योगमवाप्स्यसि. वेदांतील विविध कर्मफळांच्या श्रवणाने विचलित झालेली तुझी बुद्धी परमात्म्याच्या स्वरूपी ज्यावेळी स्थिर होईल, त्यावेळी तुला समत्व रूप योग प्राप्त होईल. अर्जुन उवाच स्थित प्रज्ञस्य का भाषा समाधिस्थस्य केशव स्थितधी किं प्रभाषेत किमासीत व्रजेत किम. अर्जुन म्हणाला, हे केशवा, अखंड समाधीत राहणाऱ्या मनुष्याची लक्षणे कोणती आहेत? तो स्थिर बुद्धी असणारा मनुष्य काय बोलतो, कसा असतो आणि कर्म कसे करतो? श्री भगवान वाच प्रजहाति यदा कामान् सर्वान् पार्थ मनोगतान् आत्मान्येवात्मना तुष्टः स्थित प्रज्ञस्तदोच्यते. श्री भगवान म्हणाले, अर्जुना, जेव्हा मनातील सर्व वासनांचा तो त्याग करतो आणि स्वतः आत्मस्वरूपाच्या ठिकाणी पूर्ण संतुष्ट होतो, तेव्हा त्या पुरुषाला स्थित प्रज्ञ असे म्हणतात. दुःखेष्वनुद्विग्नमनः सुखेषु विगतस्पृह वितराग भय क्रोधः स्थित धीर मुनिरुच्यते. दुःखे आली असता ज्याचे मन उद्विग्न होत नाही, सुखे आली तरी जो त्यासंबंधी निरीच्छ असतो, ज्याच्या अंतःकरणातून काम भय आणि क्रोध गेलेले असतात, असा जो मुनी, त्याला स्थित प्रज्ञ म्हणतात. यह सर्वत्रानभिस्नेहस्तत् तत्प्राप्य शुभाशुभम् नाभिनंदन्ति न द्वेष्टि तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. सर्व प्रकाराने असक्ती रहित झालेला जो मनुष्य
शुभ अथवा शुभ गोष्टीची प्राप्ती झाली तरी प्रसन्नही होत नाही आणि त्यांचा द्वेषही करत नाही. त्याची बुद्धी स्थिर झाली असे समजावे. यदा संहरते चायं कुर्मांगानीव सर्वशः इंद्रियार्थेभ्यस्तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. ज्याप्रमाणे कासव आपल्या अवयवांना आपल्या इच्छेप्रमाणे आत ओढून धरते, त्याप्रमाणे हा पुरुष जेव्हा सर्व बाजूनी आपली इंद्रियांच्या विषयापासून आवरून धरतो, तेव्हा त्याची बुद्धी स्थिर झाली असे समजावे. विषया विनिवर्तन्ते निराहारस्य देहिनः रसवर्जं रसोप्यस्य परम दृष्ट्वा निवर्तते. आहार न घेणाऱ्या पुरुषांचे विषय नाहीसे होतात आणि त्यांचे ठिकाणी फक्त प्रीती उरते आणि परब्रह्माचा साक्षात्कार झाल्यावर सर्व विषयांची गोडी ओढ नाहीशी होते. यततो हेपि कौन्तेय पुरुषस्य विपश्चितः इंद्रियाणि प्रमाथीनि हरन्ति प्रसभं मनः. कारण हे कुंतीनंदना, रसबुद्धी शिल्लक राहिल्यामुळे बुद्धिवान पुरुष इंद्रियांचा विषयांशी संयोग न होऊ देण्याविषयी किती हे प्रयत्न करीत असला तरी अतिशय बलवान इंद्रिये त्याचे मन जबरदस्तीने मोहित करतात. तानि सर्वाणि संयम्य युक्त आसीत मत्परः वशे हि यशि इंद्रियाणि तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. कर्मयोगी साधकाने सर्व इंद्रियांना वश करून मन माझ्याकडे स्थिर करावे. ज्याने इंद्रियांवर विजय मिळवला आहे त्याची बुद्धी स्थिर झाली असे समजावे. ध्यायतो विषयान् पुंसः संगस्तेषुपजायते संगात संजायते कामः कामात् क्रोधो अभिजायते. विषयाचे चिंतन करणाऱ्या पुरुषाला त्या विषयात आसक्ती निर्माण होते. आसक्तीपासून इच्छा वाढत जाते. इच्छेच्या आड कोणी आल्यास क्रोध निर्माण होतो. क्रोधाद् भवति सम्मोह सम्मोहात् स्मृति विभ्रमः स्मृति भ्रंशात् बुद्धिनाशो बुद्धिनाशात् प्रणश्यति. क्रोधापासून अविवेक अर्थात मूढता उत्पन्न होते. अविवेकाने स्मरणशक्ती भ्रष्ट होते. स्मरणशक्ती भ्रष्ट झाली म्हणजे बुद्धीचा अर्थात ज्ञानशक्तीचा नाश होतो. बुद्धीचा नाश झाल्यामुळे मानवाचे पतन होऊन मानवाचा दानव बनतो. राग द्वेष युक्तेस्तु विषयानींद्रियश्चरण आत्मवैश्यैर्विधेयात्मा प्रसादमधिगच्छति. ज्या पुरुषाने आपले अंतःकरण ताब्यात ठेवले आहे, जो प्रीती व द्वेष रहित आहे, त्याने विषयांचा उपभोग घेतला असता अंतःकरणाची प्रसन्नता अखंड राहते. प्रसादी सर्व दुःखानां हनिरशोपजायते प्रसन्न चेतसो ह्याशु बुद्धिः पर्यवतिष्ठते. अंतःकरण परमपवित्र व प्रसन्न झाले म्हणजे सर्व दुःखांचा नाश होतो. अशा साधकाची बुद्धी निःसंशय परमेश्वर स्वरूपी स्थिर होते. नास्ति बुद्धिरुक्तस्य न चायुक्तस्य भावना न
चा भावयतः शांतिरशांतस्य कुतः सुखम. जो साधना करीत नाही त्या पुरुषाच्या अंतःकरणात सद्बुद्धी नसते, आस्तिक भाव नसतो, अशा पुरुषाला शांती नसते, त्यामुळे त्याला सुख तरी कोठून मिळणार. इंद्रियानामहि चरताम यन्मनो अनुविधीयते तदस्य हरति प्रज्ञां वायुरनावमीवांभसी. कारण जे मन विषयाकडे धाव घेणाऱ्या इंद्रियांच्या मागे धावत राहते, ते मन सागरामध्ये वारा ज्याप्रमाणे नावेला भलतीकडेच घेऊन जात असतो, त्याप्रमाणे मानवाच्या बुद्धीला वेगळ्याच मार्गाकडे घेऊन जाते. तस्माद्यस्य महाभावो निगृहीतानि सर्वशः इंद्रियाणि इंद्रियार्थेभ्यस्तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. म्हणून हे महाभाऊ अर्जुना, ज्या मानवाची इंद्रिये इंद्रियांच्या विषयांपासून आवरलेली असतात, त्याची बुद्धी स्थिर झाली असे समज. या निशा सर्वभूतानां तस्यां जागर्ति संयमी येषां जागृती भूतानि सा निशा पश्यतो मुनेह. सर्व भूतमात्रांची जी रात्र आहे, अशा त्या सतचित आनंद स्वरूपाच्या ठिकाणी योगी पुरुष जागा असतो, आणि ज्या क्षणभंगूर अशा सांसारिक सुखामध्ये सर्व भूतमात्र जागतात, ती आत्मज्ञानी मुनींची रात्र असते. अपूर्यमानमचल प्रतिष्ठं समुद्रमापः प्रविशन्ति यद्वत् तद्वत् कामायं प्रविशन्ति सर्वे स शांतिमप्नोति न कामकामी. जसे सर्व नद्यांचे जल सर्व बाजूनी परिपूर्ण असलेल्या समुद्रात येऊन मिळते, परंतु समुद्र आपली मर्यादा सोडत नाही, तो स्थिर असतो, त्याप्रमाणे ज्या स्थिर बुद्धी पुरुषाच्या ठिकाणी सर्व भोग कसल्याच प्रकारचा विकार उत्पन्न न करता प्रवेश करतात, तोच पुरुष परमशांती प्राप्त करतो. भोगांची इच्छा करणारा मात्र अशांत असतो. विहाय कामान्यः सर्वान् पुमांश्चरति निष्प्रह निर्ममो निरहंकारः स शांतिम अधिगच्छति. जो पुरुष सर्व विषय वासना सोडून निरीच्छ, ममत्व शून्य आणि अभिमान सोडून कर्तव्य कर्म करीत राहतो, त्याला शांती प्राप्त होते. एषा ब्राह्मी स्थितिः पार्थ नैनां प्राप्य विमुह्यति स्थित्वा शामन्त्यकालेऽपि ब्रह्मनिर्वाणमृच्छति. हे अर्जुना, ही ब्रह्मस्थिती प्राप्त झालेल्या पुरुषाची स्थिती आहे. ही स्थिती प्राप्त झाली असता मोह होत नाही. अंतकाळी देखील या स्थितीत स्थित होऊन साधक ब्रह्मानंद परत पोहोचतो. इति श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे सांख्ययोगो नाम द्वितीयोऽध्यायः. पुंडलिकावरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री गुरुदेव दत्त. श्री हरी अर्पणस्तु. ओम तत्सत्.